यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरते स्वविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौपाळून या भले वरी बैसबु पाबुले श्री गुरूंची ते नमस्कारोणी आता शरण शरण हनुमंता अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मभूत श्री संत मोतीराम महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय श्री गुरु वैकुंठवासी धुंडीराज शास्त्री प्रातस्मरणीय श्री संत मारुती महाराज या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून पुण्यपावन उमरगा कोर्ट या नगरीमध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजच्या कीर्तन सेवेचा योग माझ्याकडे आहे. उपस्थित सर्व आदरणीय आपल्या परिसरातील सर्व महाराष्ट्रभर नावलौकिक असलेली माझी अत्यंत जवळची सर्व निकटवर्तीय गायनाचार्य मंडळी भजनी मंडळी बाहेर गावून आलेली सर्व गुणीजन मंडळी दोनही गोड मृदंगाचार्य श्रोते मंडळी माता भगिनी गावातील सर्व गावकरी मंडळी समस्त तरुण मंडळी सप्ताहाची सर्व संयोजक मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेचा हा योग माझ्याकडे आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त संत सम्राट नामदेवराय यांच्या परिवारातील आमच्या गंगाखेड निवासी वारकरी संप्रदायातील थोर संत थोर महिला संत संत जनाबाई यांचा 3 चरणाचा अभंग चिंतनासाठी घेतला. विडा आला मोठ्या श्रद्धेने प्रेमाने आणि उत्साहाने आपण गेल्या 4-5 दिवसापासून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वजण सेवा देत आहात. आपल्या सर्व गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. अभंगाचं चांगलं निरूपण करतो, कमी वेळामध्ये अभंग समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायामध्ये काही परंपरा आहेत मंडळींनो, त्या परंपरा तुम्हाला आम्हाला जपाव्या लागतात. आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत तर 5 प्रकारच्या परंपरा धुंडा महाराज देगलूरकर आपल्याला नेहमी सांगत असत आणि या 5ही प्रकारच्या परंपरा तुम्हाला आम्हाला जपाव्या लागतात. या परंपरा जपत असताना काही शुद्धी आपल्याला सांभाळायच्यात, काही शुद्धताही आपल्याला सांभाळायच्यात. संप्रदायामध्ये आपण आहोत म्हणजे कसंही वागल्यानं जमत नाही, तर काही शुद्धता आहेत आपल्यासाठी. आपल्याला जर साधना करायची ना मंडळींनो, तर ती शुद्धतेनं करावी लागेल, ती पावित्र्याने करावी लागेल. मग ते कीर्तन असो, कथा असो, अन्नदान असो का कोणती गोष्ट असो, याही शुद्धता महाराज आपल्याला 5 प्रकारच्या सांगत असत. आणि त्या शुद्धतेचा जर थोडा विस्ताराने जर आपण विचार केला ना,
तर परमार्थासाठी जी शुद्धी लागते ना आपल्याला पहिली, ती ऑलरेडी तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला फार प्रयत्न करण्याची गरज नाही मंडळींनो. परमार्थ साधनेसाठी या जीवाला देशशुद्धीची गरज आहे. ती देशशुद्धी तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली आहे. आपण भाग्यवान आहोत मंडळींनो, आपण या देशामध्ये जन्माला आलो. पद्मपुराण भारत देशाचं वर्णन करते. गायंती देवा केल गीत गाणी, धन्यास्तुते भारत भूमी भागे. आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला, आपण भाग्याचे आहोत. बरं झालं ना आपण अमेरिका, रशिया, थायलंड, युक्रेन, मलेशिया, जपान, जर्मनी अशा राष्ट्रामध्ये जन्माला आलो नाहीत. तिकडे जर जन्माला आलो असतो तर कशाचा अखंड हरिनाम सप्ताह, कशाची भागवत कथा, कशाची द्वादशीची पंगत, कशाचं अन्नदान, कशाचं काय मंडळींनो. आपण या देशामध्ये जन्माला आलोत. ही देशशुद्धी आपल्याला मिळालेली मंडळींनो. इथं पवित्र पवित्र नद्या, पवित्र गंगा, पवित्र तीर्थक्षेत्र, साधू संतांच्या होता. जते हरीचे दास जन्माचे, जते हरीचे दास जन्माचे, देशशुद्धी तुम्हाला आम्हाला मिळालेली. या देशात जन्म मिळाला. परमार्थ साधनेसाठी फार शुद्धता आपल्याला प्राप्त आहे. पाचही प्रकारच्या शुद्धता इथेही लागतात मंडळींनो, संप्रदायामध्ये सुद्धा. जशा 5 प्रकारच्या परंपरा आहेत, मी परंपरेवर नाही बोललो, या शुद्धतेवर बोलतो. एक देशशुद्धी आहे, तुम्हाला आम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. दुसरी महत्वाची शुद्धता आपल्याला सांभाळायची, ती म्हणजे कालशुद्धी. कालशुद्धी परमार्थामध्ये फार महत्वाची आहे. कालशुद्धीमध्ये तुम्ही आम्ही थोडा विचार करण्याची गरज आहे. त्या त्या काळामध्ये, त्या त्या पर्व काळावर आपण आपला परमार्थ, आपली साधना मंडळींनो आपण करावी. कालशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. पण त्या त्या पर्व काळावर, त्या त्या कालशुद्धीवर आपली साधना नसते, आपण करतच नाही. विशेषत्वाने आपण करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे कालशुद्धीमध्ये मी बोललो असेल, कथाही आपल्याकडे निरूपणामध्ये आहे, मला माहित नाही मी एखाद्या वेळेस हे वाक्य बोललो की नाही कथेमध्ये, शक्यतो तर बोललो नसेल. बघा आता गणपती उठतायत ना, आता येणाऱ्या गणपती बसतात ना, उठतात. ती जी पौर्णिमा आहे ना पुढची येणारी भाद्रपद महिन्यातली, गेले वर्षी नागनाथप्पा आपल्याकडे ग्रहण नव्हतं वर्षभर. आता तिथं ग्रहण आहे बघा त्या पौर्णिमेला, मध्यरात्री ग्रहण आहे पौर्णिमा असल्यामुळे. फार 3.5 पावणे 4 तासाचं ग्रहण आहे. मग ती 3.5 पावणे 4 तासाची जी वेळ आहे ना, ती कालशुद्धी म्हणून गणल्या जाते. कालशुद्धी म्हणून त्याचा विचार केला जातो. आपण त्या वेळेला उठावं लागेल, स्नान करावं लागेल, देवपाटावरच्या देवाला आंघोळ घालावी लागेल, आवडीचा मंत्र सांगितला स्वतः तुम्हाला कोणता मंत्र आवडतो तो जप करत बसावा लागेल, पुन्हा आपल्याला स्नान करावं लागेल, पुन्हा देवाला स्नान घालावं लागेल. तेवढ्या काळामध्ये आपण जी साधना करू ती कालशुद्धीवर साधना येते, ती कालशुद्धी आहे. पण माझं असं मत आहे वैयक्तिक की तेवढ्या रात्री कोणी उठत नाही. तेवढ्या रात्री स्नान नाही, पायानं तेवढ्या रात्री कोणी उठत नाही, तेवढ्या रात्री कोणी स्नान करत नाही, तेवढ्या रात्री देवपाटावरच्या देवाला कोणी स्नान घालणार नाही, स्वतः करणार नाही, काहीच नाही. टर झोपते ते ग्रहणामध्ये.
आमच्यासारखे लोक रात्रभर जप तप करत बसतात आणि आमच्यासारख्या लोकायला सकाळी सकाळी जे रात्रभर झोपलीत की नाही ग्रहणामध्ये, ते आमच्यासारख्याला विचारतात, महाराज ग्रहण सुटलं का म्हणून. झोपला होता का रे तू? तुला ज्ञानोबारायांनी परवानगी दिली का झोपायला? तुकोबारायांनी परवानगी दिली का की बाबा पंढरपूरला आलास तू दोनदा, बरं झालं आता झोपत जाय ग्रहणामध्ये? ही कालशुद्धी मंडळींनो, त्या त्या कालशुद्धीवर तुम्हाला मला साधना करावी लागते. परमार्थामध्ये तर विशेषत्व आहे कालशुद्धी, पण कालशुद्धी कोणी सांभाळत नाही. दुसरं एक उदाहरण तुमच्या लक्षात आणून देतो. हे जे लग्न असतात की नाही, लग्नाच्या पत्रिका, लग्नाच्या पत्रिकेवर कालशुद्धी असते. 12:31, 12:41, सावधान, लग्नाची वेळ, मुहूर्त. ते जे मुहूर्त आहे ना, ती कालशुद्धी आहे. तुम्हाला माहिती आहे का मुहूर्त कधी होत असते तयार? मुहूर्त रोज आहे का? मूर्ती प्रतिष्ठापनेचं मुहूर्त कधी असते? कळस बसवायचं मुहूर्त, नवीन घर बांधल्यावर वास्तुशांतीचं मुहूर्त कधी असते? कधी असते का? नाही मंडळी. तुम्हाला एका वाक्यात माहिती देतो वैदिक परंपरेतली. ज्या वेळेला, ज्या दिवशी आकाशामधलं अग्नी तत्व पृथ्वीला येऊन स्पर्श करते, ती जी वेळ असते, तो जो दिवस आहे किंबहुना ती जी घटिका असते, ती मुहूर्ताची असते. विडा आला, विडा लग्नाचं मुहूर्त आहे, कालशुद्धी आहे ती. तो पर्व काळ येतो 12:31. त्याच वेळेला अक्षता टाकायच्या ना आपण, पण पत्रिकेत लिहितात 12:31 लग्न लागते 1:45. पत्रिकेत लिहायचं 12:41 लग्न लागते 1:30. कालशुद्धी सांभाळत नाही. आणि नामदेव बाबा, ज्यांना लग्न उशिरा लावायचंय ना, कालशुद्धी सांभाळायची नाही ना, त्यांनी पत्रिकेमध्ये सरळ लिहायचं लग्नाची वेळ दुपारी 12:15 वाजल्यापासून 2:45 वाजेपर्यंत कधी लागल. त्याला 12:31 आणि 12:41 लिहायची काय गरज आहे? आणि जर लिहायची असेल तर सांभाळायची. मग विडा आला. याला कालशुद्धी म्हणतात. त्या त्या कालशुद्धीवर आपण व्यवस्थित आपण साधना करावी. देशशुद्धी आहे, कालशुद्धी आहे मंडळींनो. तिसरी महत्वाची परमार्थामध्ये शुद्धता द्रव्यशुद्धी. द्रव्यशुद्धी परमार्थामध्ये जर आपल्याला 1 रुपया जरी खर्च करायचा आहे तरी तो नीती मार्गाने आलेला असला पाहिजे, आणि मगच तो परमार्थामध्ये खर्च केला तरच त्याचं पुण्य. उग आडप झडप कोणीकडून तरी पैसे आले तर कोणीकडे तरी परमार्थात खर्च केले, कवडीचं पुण्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय मोठं गोड सांगतात आपल्याला. जोडोनी आधाना उत्तम व्यवहारे. मंडळींनो, उत्तम व्यवहारे जोडोनी आधान. आपल्याला जो परमार्थात पैसा खर्च करायचा आहे ना, तो नीती मार्गाने कमवलेला असला पाहिजे, तर खर्च केला तरच त्याचं पुण्य. उग कुठून तरी आणायचं आपलं आणि परमार्थामध्ये खर्च करायचं, त्याला काय अर्थ आहे का? बरोबर आहे ना? इकडच्या तिकडच्या पैशावर परमार्थ जमत नाही मंडळी, कष्टाच्या पैशावर परमार्थ आहे. तसं इकडल्या तिकडल्या पैशाचा इकडं महत्व, इकडं विचारच केला नाही परमार्थामध्ये. खर तर धन हे अर्थानाम अर्जने दुःखम अर्जितानाम च रक्षणे. आये दुःखम व्यये दुःखम धिगर्थान कष्ट संश्रितान. मोठं गोड सांगितलं आपल्याला. ते धन आपल्याला दुःखच देते मंडळी. बऱ्याच वेळेला अनितीनं आपल्या जवळ आलेलं जे धन आहे ना, सिद्धांत बघा,
दुसऱ्या मार्गाने आलेलं आपल्याकडे जे धन आहे ना, आपल्या जवळच्या कष्टाच्या धनाला घेऊन जात आहे. विडा आला. दुसऱ्या मार्गाने आलेलं जे धन आहे ना आपल्याकडे, कोणी कोणाचं आलं असेल तर ते आपल्या जवळचं जे कष्टाचं धन आहे त्यालाही घेऊन जाते. बघा, पूर्वी हल्टिंगला गाड्या यायच्या ना, मुक्कामी गाड्या असतात. आताही काही गावाला जातात, पण थोडं जुना किस्सा आमच्या दादांचा घडलेला, मोठ्या भावांचा. ते बहिणीच्या गावाला मुक्कामाला गेलते आणि जुन्या काळात काही तेवढे वाहनं नसायचे, काही नाही. मुक्काम पडला की ते गावातले मग भजनी म्हणायचे, महाराज तुम्ही आलातच बहीणबाईकडे ते कीर्तन करा. कीर्तन आहे का, पहिले काही मानपान लागायचं नाही, काय कीर्तन व्हायचं त्या गावामध्ये. मग ते नेहमीचे सगळे ओळखीचे असायचे. असाच एकदा आमच्या दादांचा मुक्काम पडला आणि जे नेहमी लोक येणार आहेत ना कीर्तनाला त्या गावात गेल्यावर, त्यातला एक माणूस दिसलाच नाही कीर्तनामध्ये. आमच्या दादांचा म्हणणं गेला असेल, कुठं गावाला गेला असेल नसेल. मग ते कीर्तन झालं, बहीणबाईकडे मुक्काम. आणि पहिली सकाळची ती मुक्कामी गाडी जी रात्री होती ती पहिल्यांदा निघते सकाळी लवकर. त्या गडबडीमध्ये आता परभणीला यायचे समजा त्या गावाहून, हे सगळे गावातले जाणार हे ते करता. महाराज आहे आमची तिथं त्या एसटीच्या दरवाजापाशीवर आहे. तर ते जे रात्री कीर्तनाला नव्हता ना, ते घराकडून त्याच्या गावातून म्हणजे त्याच्या गल्लीतून यायला जोरात धापा टाकत, महाराज महाराज एसटी निघत नाही, थांबा थांबा थोडं, थांबा थोडं, दर्शन घ्यायचे. आता रात्री नव्हते हे महाशय, समजा एसटी निघाली नव्हती, ते आले तोपर्यंत दरवाजापर्यंत. खिशातून त्यांनी आपलं 200 रुपये काढले आणि दिले दक्षिणा. दादा म्हटले आमचे 200 जास्त झाले बाबा, हे 10-5 रुपये दक्षिणा द्यायची असते, 200 काय करायचे. आणि ते थोडा जुना काळ मागचा जर बघितला तर 200 रुपयाला आणखी किंमत, एवढं नाही, 10-20 रुपये तर 10-5 रुपये द्यायचे. नाही नाही राहू द्या मनातून द्यायलो म्हणला महाराज. मग दादाने आमच्या सहज विचारला, म्हणजे रात्री दिसले नाही बबनराव तुम्ही कुठे गेलते. मग ते म्हणला महाराज सकाळी सकाळी तुम्हाला कसं महाराजाला खोटं बोला म्हणला, थोडं डावावर बसलो होतो गडे म्हणला, 1400 रुपये आलेत, त्याच्यातले हे 200 रुपये. घडलेली गोष्ट आहे, त्याच्यातले हे 200 दक्षिणा बघा. आता त्याच्यात ते टिन टिन घंटी वाजली, चढू लागले लोक. दादाने आमच्या खिशात घातले आणि चढले. चढताना काय झालं, ते हाताची जी घड्याळ आहे ना त्याची पिन निसटली. एसटी मध्ये चढताना करता ती घड्याळ पडते काय की म्हणून दादाने ती घड्याळ काढली, ते खिशामध्ये काय केली. त्यांचं म्हणणं परभणीला गेल्यावर उतरल्यावर तिला पिन बसून काय करावी, घड्याळा घ्यावी. घड्याळ टाकली त्या खिशामध्ये, चढले बसले मध्ये. उतरताना पुन्हा गर्दा थोडा, ते उतरताना कस काय स्टेशनवर खिसा हाणला की कापला की खिसा. हा घडलेली गोष्ट आहे. 200 गेले आणि कष्टाची घड्याळे गेली. विडा आला. वाईट मार्गाने आलेलं जे धन आहे ना, आपल्या कष्टाच्या धनाला सुद्धा बऱ्याच वेळेला काय करते मंडळी, जोडोनी धन नगारी
तुम्हाला सांगतो, आपल्याला एवढं सुंदर सुंदर संतांनी उपदेश केलेला आहे, किती गोड प्रमाण आहे. आपण कधी विचार करत नाही म्हणलं. मी हल्ली अलीकडच्या काळात कुठेतरी म्हटलं, गाथा नुसतं पारायणापुरतं राहिला. आता ज्ञानेश्वरी नुसती पारायणापुरती राहिली. पारायण करायला ज्ञानेश्वरी, गाथा नुसता पारायण करायला कळालं. त्यातल्या वचनाचा तर आपण सूक्ष्म विचार करायला तयारच नाहीत ना मंडळी. पुढे चलतो थोडं मी. द्रव्यशुद्धी आहे तिसरी. चौथी देहशुद्धी आहे मंडळी. देहाची शुद्धता करून परमार्थ आपल्याला पुढे पुढे न्यायचा आहे. देहाची शुद्धता ही अत्यंत महत्वाची. आणि तुम्ही ज्ञानोबरायांना जर विचारलं ना, महाराज आम्हालाही देह शुद्ध करायचा आहे, कसा करायचा, तर ज्ञानोबराय दोन्ही अंगाने करा म्हणून सांगतात. बघा, ज्ञानोबरायांची सुंदर ओवी आहे. मग अंतर्बाह्य गेले अर्जुना, निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले शुचित्वचे. बघा पावित्र्याची व्याख्या कशी सांगितली. मग अंतर्बाह्य गेले, आतलंही घालायचे, बाह्य अंगही घालायचे. कशाने आतलं जात आहे, कशाने बाहेरचं जात आहे, म्हणजे पावित्र्यता प्राप्त होते आपल्याला. तर पुढची ओवी बघा. कर्मे धुतला चांगू, ज्ञाने फेडीला मग अंतरीचा. तुम्हाला शुद्ध कर्म, विहित कर्म करून बाह्य अंग पवित्र करावं लागेल. आणि महात्म्याच्या बोधाने, महात्म्याने दिलेल्या ज्ञानाने आपल्याला अंतरंग पवित्र करता येईल. दोन्ही अंगाची पावित्र्यता करून मग रामकृष्ण हरी म्हणा. विडाला तद्विद्यात म्हणून माया. इतका अज्ञान आहे माणसाजवळ. आपण काय करतो म्हणून, महाराज म्हणले म्हणला, हरी उच्चारणी नानंत पाप राशी जातील लयाशी. देवाचं नाव घेतलं की पातक जातात आणि सगळं शुद्ध होते. अरे एक प्रक्रिया आहे ती. त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला उतरावं लागतंय. एकदमच कसं जातात, उगा मी इकडे राम म्हणलं की लगेच माझे पातक जातात का धुवून. एक प्रक्रिया आहे त्याची. आणि त्याचंही तुम्हाला सांगतो विश्लेषण 2 मिनिटांमध्ये करतो. कारण सगळ्या कन्सेप्ट ऐकणाऱ्याच्या मनामध्ये कोणती शंका राहता कामा नये. बघा, 3 प्रकारची प्रक्रिया आहे त्याची सुद्धा. पहिल्यांदा साधू संत आपल्याला सांगतात देवाचं नाव घ्या. आपल्याला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, काहीच कळत नाही. आपण साधी माणसं होत, मी सुद्धा. आपण हरी हरी म्हणायचं, बरोबर आहे की. महाराज म्हणले ना, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. आपण हरी हरी म्हणायचं, बरोबर आहे. मग आता हरी हरी म्हणल्यानं काय होतं माहितीये का? काय होतं? लगेच पातक जातं? नाही जात मंडळी, लगेच पातक जात. हरी हरी म्हणल्यानं देह पवित्र होतो अगोदर. मी आळंदीमध्ये बोललो, वारकरी म्हणून घेणाऱ्यांनी फक्त दुपारतीला हरिपाठ म्हणायचा नाही. त्याला वेळ जेव्हा जेव्हा मिळेल ना, तेव्हा तेव्हा त्यांना हरिपाठ म्हणायचा. का म्हणायचा? तर पवित्रची होय देह त्याचा. म्हणतच राहायचं आपण. थोडी देहाची पवित्रता तयार होते आपल्या मंडळींना. आणि हे पुन्हा भगवंताचं नामचिंतन घ्यायचं, पण देह पवित्र करून घ्यायचंय. ती दोन्ही अंगाची पवित्रता आपल्याला लक्षात घ्यायची. पुन्हा रामकृष्ण हरीच म्हणायचंय. देह पवित्र करून बाह्य अंगाने आपण देह पवित्र केला. जर रामकृष्ण हरी म्हणू लागलो तर तो देव आपल्यावर कृपा करतो मंडळींना. ही दुसरी प्रक्रिया नामाची. पाप जात नाहीत आत्ताच लगेच. देवाची कृपा प्राप्त करून घेता येते आपल्याला. आपण बाह्य अंगाने जरी थोडी पवित्रता सांभाळली ना, पण सांभाळत नाही बाह्य अंगाने. कधीतरी अभिषेक करायचा मारुतीला, पॅन्ट वर करते माणूस. पॅन्ट घालायची, कमरला बेल्ट, अंगात बनीन, आणि अभिषेक आहे म्हणायचा आपला देवाला. अरे बाह्य अंगाची तरी पवित्रता सांभाळा ना.
नको वाटते. आता मी सोडून दिलं म्हणणं आरतीच्या वेळेला शर्ट काढा, कोणाला काय काढा, राग यायले लोकांना, काय करायचं आपल्याला, कसं आहे का ओवाळत. अरे आरती करायची शर्ट काढून करा ना, काय फरक पडतंय. बाह्य अंगाची थोडी पवित्रता सांभाळायची नाही आणि तुम्हाला वाटतंय देवाने आपल्यावर कृपा करावी. शर्ट काढायला काही वाटायले का आरती करताना, भागवताची असो का कोणती असो, तशीच ओवाळतात. ओवाळून द्या, काय करायचं आपल्याला. आता काही काही गोष्टी कमी करून टाकल्या आम्ही. म्हणजे कशाला उगं लोकायला 2-4 गाणे फिने म्हणलेली कीर्तन आवडायले तर मग झालं थोडं कडक बोलले लईच महाराज शान आधी झाला, बोलला कार्याला कशाला बोलिलं पुन्हा. मी तारीख देता नाही म्हणून लागलो, बाबा मला एखादा दिवस तरी विश्रांती राहू द्या, नको म्हणून लागलो. कथा आहे चालू रोज. काल आता एका नामदेव भाऊमुळे काल मला कीर्तन करावं लागलं. म्हणजे एखादा दिवस तरी रिकामा असावं ना. सकाळी कीर्तन करायचंय, दुपारी कथा करायची, रात्री कीर्तन करायचंय. कथा झाल्यावर सध्याच्या काळात निव्वळ असं साधे बोलून जमत नाही, बरोबर आहे. कोणत्या अंगाची पवित्रता सांभाळेल होता आपण मला सांगा ना. परमार्थामध्ये बाह्य अंगाची तरी पवित्रता सांभाळा. थोडं शुद्धतेला रामकृष्ण हरी म्हणा, देव तुमच्यावर कृपा करेल. आणि देवानी कृपा केल्यानंतर सुद्धा रामकृष्ण हरीच म्हणायचं आपल्याला, कारण कलोत्तत हरी कीर्तनात भगवंताचं नामचिंतन हेच साधन आहे कलियुगामध्ये. मग देवाची कृपा प्राप्त झाल्यावर पुन्हा आपण रामकृष्ण हरी म्हणू लागलो तर तोच देव एखाद्या महात्म्याची भेट घालून दे. आता इथं खरा खेळ आहे. त्याच देवामुळे एखाद्या महात्म्याची भेट होईल, मग तो महात्मा तुम्हाला आम्हाला बोध देईल, मग आपल्या अंतःकरणाची पावित्र्यता आपल्याला प्राप्त करून घेता येईल आणि आपलं कल्याणही होईल. विठाला दोन्ही अंगाची पावित्रता. विद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. तुमच्या अंतःकरण वृत्तीतील अज्ञानाला तो महात्मा छेद देईल. कळला का? अज्ञान काढून टाकल आणि हे तिथं ठाईच मोराला अनुभवा. झाला नरोनिया ठेला ठाईच मोराला अनुभव. कापुराची वाते उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. म्हणजे तो बोध अंतःकरण वृत्तीमध्ये रुजल्या जातो मंडळींनो. त्या महात्म्याच्याच माफ करा भगवंताच्याच कृपेमुळे महात्मा भेटतो. मला प्रमाणित विषय लांबवायचा नाही, बहु अवघड आहे. परी जगजेठी करुणा के. मग आपला आतलंही निर्मळ होते, आतलंही स्वच्छ होते, बाह्य अंगही पवित्र होते मंडळींनो. आणि मग 5वी शुद्धी आपल्याला आपोआप प्राप्त होते. 5वी चित्त शुद्धी आहे. देश शुद्धी, काल शुद्धी, द्रव्य शुद्धी, देह शुद्धी आणि चित्त शुद्धी. आतलं सगळं गेलं ना मंडळींनो, तो बोध तिथं रुजल्या गेला ना, निर्मळ होते, चित्त पवित्र होते, शुद्ध होते. काय शब्द वापरायचे ते वापरा आणि मग आपला परमार्थ पुढे पुढे चालतो. कारण परमार्थामध्ये चित्त शुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. चित्त शुद्धीशिवाय आपला परमार्थ पुढे सरकत नाही. संस्कृत मध्ये एक वचन आहे, चित्त प्रसन्ने भुवनम प्रसन्ना. आपलं चित्त जर जमलं आपल्याला निर्मळ करायला तर येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ
समान आहेत दोन्ही मंडळींनो. एकदा जर जमलं ना आपल्याला तो भगवान परमात्मा आपला अंगीकार करतो. चित्तशुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. आणखी असंख्य प्रमाण तुम्हाला आम्हाला गाथा प्रकरणात ते देता येतात. एकदा चित्त निर्मळ झालं ना तर येऊनी गोपाळ राहे तेथे. तिथं भगवान येतो. येतो म्हणजे पहिले नव्हता का? बाहेरून येणार आहे का? कुठून? रेल्वेनं? शब्द कसा आला? येऊनी गोपाळ राहे तेथे. याचा अर्थ पहिला नव्हता का? तसं नाही मंडळींनो. दोन वाक्यामध्ये बोलतो. पहिलं जे आहे ना आत्तत्व त्याचीच अनुभूती आपल्याला येते, त्याचीच प्रचिती आपल्याला येते. कशी प्रचिती येते? तर ती व्याप्त रूपानं प्रचिती येते. आत आपल्या जे तत्व आहे ना मंडळींनो, आत जो भगवान परमात्म्याचा अंश आहे आपल्या भाषेमध्ये, तोच अंश व्याप्त रूपाने ब्रह्मांडामध्ये आपल्याला दिसतो. ही जी अनुभूती आहे त्या महात्म्याच्या बोधामुळं ती आपल्याला प्राप्त होते. त्याच ज्ञानामुळं कळतंय काय? आत जे आहे तेच बाहेर आहे. आत हरी बाहेर आहे. आत जे आहे तेच बाहेर आहे. आठवते का एक प्रमाण? हरिबिना सारा व्यर्थ भ्रम. लक्षात घ्या, जे आत तत्व आहे ना आपल्या तेच व्याप्त स्वरूपामध्ये बाहेर व्यापून आहे. आणि जे आत आहे जे बाहेर आहे तेच विटेवर आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विटेवारी विटेवरी ब्रह्म दिसे. ते जे तत्व आहे ना
जे आत आहे त्याची प्रचिती आली, तेच बाहेर व्याप्त आहे. जे बाहेर आहे, जे आत आहे, तेच विटेवर आहे. मंडळींनो, विटेवरी ब्रह्म दिसे. पहिला प्रश्न आपण निर्माण करू, ब्रह्म दिसण्याची गोष्ट आहे का? ब्रह्म दिसत असते का? दिसते का? जनाबाई बोलतात ना की विटेवरी ब्रह्म दिसे. ब्रह्म काही दिसण्याचा पदार्थ आहे का? नाही. रूप वर्ण गुण जेते. उपनिषदामध्ये तर फार विस्ताराने वर्णन आलं ब्रह्माच्या बाबतीमध्ये. मंडळी, मला त्या तेवढ्या खोल विषयाकडे जायचं नाही आणि आपल्याला जास्त वेळ कीर्तने लांबवायचं नाही. ब्रह्म दिसण्याची गोष्ट आहे का? दिसण्याचा पदार्थ आहे का? नाही मंडळींनो. मग काय गडबड झाली आता? तर ते जे ब्रह्म आहे ना, त्याला मायेची उपाधी लागली, ते ईश्वर पदाला प्राप्त झालं. ईश्वराने आकार घेतला, कटेवर हात ठेवून देव विटेवर उभा आहे. विठा आला. सगळं एका वाक्यात आलं. आता लक्षात आलं का? बरोबर आहे ना? वेदांताचार्य रघुनाथ गुरुजी परभणीकर आमचे काय म्हणायचे, जगामध्ये चतुश्लोकी भागवतामध्ये मी बोललो असेल, जगामध्ये नुसतं ब्रह्मही काम करत नाही, जगामध्ये नुसती माया सुद्धा काम करू शकत. दोन्ही लागतात. ब्रह्मही लागते, माया लागते. ब्रह्म अधिक माया बरोबर जगत. एकटी माया तरी काय करते जगामध्ये? करू शकते का? काही करू शकत नाही. बरं, नुसतं ब्रह्मही काही करू शकत नाही. ब्रह्मही काही हालचाल नाही करू शकणार. मग माया लागते तिथं, कळाला. असा तो आकाराला आलाय मंडळींनो. खर तर ते ब्रह्म आहे. विटेवरी ब्रह्म दिसे. आत जे तत्व आहे तेच बाहेर आहे, बाहेर आहे, आत आहे, तेच विटेवर उभं आहे. हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागेश्वरी, उभे चंद्रभागेश्वरी, उभे चंद्रभागेश्वरी. हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागेश्वरी, उभे चंद्रभागेश्वरी, उभे चंद्रभागेश्वरी. तेच ब्रह्म आहे चंद्रभागेच्या तीरावर मंडळीनं, उभा चंद्रभागे तीरी. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जगात देव आहे का? जगात देव, जगात देव आहे ना? आपण आहेच म्हणणार ना. गुरुजी काय विचारायचे रंगनाथ गुरुजी, मोठ्या वस्तूमध्ये लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? माठामध्ये तांब्या बसतो का तांब्यात माठ बसतो? माठात 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 तांब्या बसतो. मोठ्या वस्तूमध्ये लहान वस्तू बसते. तुम्ही कस काय उत्तर दिलं मग? तुम्हाला एवढं सगळं कळायलंय तर काय उत्तर दिलं? मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? जगामध्ये देव आहे का म्हणलं, तुम्ही काय म्हणले? जगामध्ये मध्ये बसणारी वस्तू काय झाली? तुम्हीच उत्तर दिलं ना आता. कळलं नाही? आपण प्रश्न काय होता आपला, जगामध्ये देव आहे का? जगामध्ये देव आहे का? आपण म्हणलं हो मध्ये आहे. पुन्हा गुरुजी विचारायचे, मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? माठात तांब्या बसतो का तांब्यात माठ बसतो? माठात मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते, मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते. जगामध्ये देव, जगामध्ये मध्ये बसणारी वस्तू लहान. तुम्हीच म्हणले जगामध्ये काय? बाबांनो उत्तर बरोबर आहे तुमचं, कळालं का? हे चिंतनाचा विषय आहे ना समजा पाठातला. बरोबर आहे ना उत्तर तुमचं. पण आमच्यासारखा एखादा जर खोडसाळ माणूस पुन्हा पुन्हा विचारू लागला ना तुम्हाला, जगात देव आहे का, जगात देव आहे का, उत्तर बरोबर आहे तुमचं. आपण जगामध्ये देव आहेच म्हणणार ना. पण मुद्दाम जर कोणी असं विचारू लागलं तर त्याला हे उत्तर द्या, महाराज हे सगळं जगतच देव रूपाने नटलेलं आहे आणि एवढा देव नटून आणखी देव शिल्लक आहे थोडा. विटाला तुम्ही आम्ही सगळे देवच आहोत ना. देव देव नटला नाना परी.
आणि एवढा नटून आणखी देव शिल्लक आहे म्हणून तो एवढा प्रभू त्याचं काही मोजमाप नाही मंडळींनो, कळाला का? ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त सांगतंय बघा, सेम एकदम त्या तुकोबऱ्यांच्या वचनाला लागू पडतात या सगळ्या गोष्टी वेदातल्या सुद्धा. हरी ओम ऋग्वेद सांगतो, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभोमिं विश्वतो रत्वा सभोमिं विश्वतो रत्वा. देव किती शिल्लक आहे? त्ययतिष्ठ दशांगुलम. एवढा देव नटून म्हणे आणखी देव 10 अंगठे शिल्लक आहे. आणि असे कित्येक जग आणि असे कित्येक ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड उदरी. जगामध्ये देव असं म्हणायचंच नाही, हे जगतच देव रूपाने. एक ओवी आता मला आठवली, ज्ञानोबऱ्या मोठं गोड वर्णन करतात. माझी ये विस्तारले पणाचे नि नावे अर्जुना, हे जगची नो हे आगवे. अर्जुना, हे जग जगच नाही, मीच आहे सर्वव्यापी. कळाला का? मीच नटलेला आहे. जिकडे पाहे तिकडे देव. ऐसा भाव दे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल हरी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल हरी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळ. तस्मात सर्व, भागवत महापुराण सांगते पुन्हा, तस्मात सर्वात मना राजन्ना हरी सर्वत्र सर्वदा. श्रोतव्या कीर्तितव्यश्च स्मरतव्यो भगवन् नृणाम. भगवान सर्वव्यापी आहे आणि हे जे सर्वव्यापी तत्व आहे ना, त्याला जनाबाई बघते. जनी त्याला या व्यापून उरलेल्या तत्वाला जगामध्ये भक्ते मंडळींनो. जनाबाई जगतातलं जे तत्व आहे ना मंडळींनो, ते न्याहाळते. आणि संतांची दृष्टी अशीच आहे. कशी? जे जे भेटे भूत ते मानी, तीच दृष्टी आहे ना. विठ्ठल तळी स्थळी भरला. हो, कितीतरी प्रमाण आहे. सगळे आपल्या सर्वांच्या पाठांतरात आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदार्थाला बघण्याची जी दृष्टी आहे ना मंडळींनो, ती या महात्म्यांकडे आहे. आणि हे असं हे भरून उरलेलं तत्व जनाबाई जगतामध्ये सगळीकडे बघते. विटेवरी ब्रह्म दिसे
जनी त्याला पाहत असे. कळाला का? त्याच ब्रह्मानी हा आकार धरला. विटेवरचा देव उभा आहे मंडळींनो. ब्रह्म आपल्याला दिसत नाही, ब्रह्माची आपल्याला जाणीवही होत नाही, म्हणून संतांनी मोठे उपकार केले ना आपल्यावर. आला नावा रूपान तुका म्हणे आला स्वतः, त्याला आकाराला आणलं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. त्या देवाने तो आकार धरला आणि मग साधू संतांनी त्याची भक्ती करायला सुरुवात केली. संतांची भक्तीच अशी आहे मंडळींनो उच्च प्रतीची, की संत त्या भक्तीची, आपण प्रल्हाद चरित्रामध्ये बघितलं, त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये काही संत मागत नाहीत देवाला. हे विशेष आहे. आणि आपण मागितल्याशिवाय राहत नाही. इथं आणखी थोडा आपला जरा अज्ञानीपणाचा विचार आहे. मागत जाऊ नका, देवाला काहीच मागायचंच नाही ना. तुका म्हणे देवा ऋणी करू ना ठेवू सेवा. आपली सेवा त्याच्याकडे जमा ठेवू आपण, त्याला काही मागू नका. मी बऱ्याच वेळेला सांगतो, नेहमीची श्रवण करणारी मंडळी आहे, त्याला भगवान परमात्म्याला काही मागायचंच नाही. एवढी भक्ती करा, एवढी भक्ती करा की तो न सांगता करी सर्व काम. तो देव तुमचे न सांगता सगळे काम करून टाकतो. त्याला सांगायची गरज नाही. पोराला पास कर, पोराला नोकरी लाव, पोराचं लग्न कर तांब्याभर पाण्यामध्ये, त्याला सांगायची काय गरज आहे माझ्या भगवान शंकराला? त्याला कळतंय ना सगळं. पण इथं किती अज्ञानीपणाचा भाग आहे मंडळींनो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्ही भक्ती अशी उच्च कोटीची करा की देवाकडे ती जमा ठेवा मंडळी. सगळ्या संतांनी ती देवाकडे जमा ठेवली. त्याचा परिणाम काय झाला? तो जो ब्रह्मांडाचा मालक आहे ना मंडळींनो, तो या भक्तांच्या अंकित आहे. देव भक्ताचा गीता, देव भक्ताचा गीता, देव भक्ताचा गीता, देव भक्ताचा गीता, देव भक्ताचा महात्म्यांनी भक्ती अशी केली मंडळींनो, देव या भक्तांच्या अंकित आहे, ताब्यामध्ये. हे भक्त जे सांगतात तोच देव ऐकतो. ऐसा भक्ताचा अंकित अंकित लागे त्याची लावी प्रीत. त्यांनी याच भक्तांचा ऐकावं मंडळींनो. तो एक उभी मी दुपारी माझ्या माहितीप्रमाणे बोलून गेलो असेल, विषय निघाला असेल तर, तुम्ही अच्युतात्मक निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धारी.
हा भक्तांच्या अंकित आहे मंडळींनो. जाणे दासाचे ते चित्त. देवाला माहित आहे हा दास काही मागणार नाही, म्हणून तो देव स्वतः त्या दासाच्या अंतःकरणाचा वेध घेतो. भक्ती एवढ्या उच्च कोटीची असू दे आपली, भक्तीमध्ये अशी गडबड करू नका मंडळींनो, पळापळ करू नका. माणसं भक्तीमध्ये गडबड करतात. भक्ती आपली स्थिरतेनं चालली पाहिजे. भक्तीमध्ये नामचिंतन, भक्तीमध्ये संत संगती, भक्तीमध्ये विधिनिषेधपणा, विधिनिषेधाचा विचार, या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. मारुती महाराज दस्तापूरकर कधी हे अंगात शर्ट घालून जेवले नाही. आणि आपण हा विधिनिषेध आहे तो. नुसतं आपलं असं गप्प हल्ल्यानं नाही जमत, इथं वागून दाखवावं लागतंय. जे जे वागून दाखवले ना ते ते पहिलं तीराला गेले. परमार्थ एवढा सोपा वाटतो, आपण सोपा केला आमच्यासारख्या लोकांनी सांगणारे मंडळींनी. हो महाराज म्हणले, महाराज म्हणले, काय म्हणले महाराज, काय म्हणले महाराज, हा वेदपण हितो धर्म. हा इथं विधिनिषेधाला तितकंच महत्व, इथं नामचिंतनाला आहे. हरेर नामेव 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 गती अन्यता. भगवंताचं नामचिंतन, संत संगती, चांगल्यांच्या संगतीमध्ये या, त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी कळतात आपल्याला. गुन्हा मी आपला झाला चतुश्लोकी भागवतामध्ये विषय, गुन्हा सर्वत्र पूज्यन्ते यद्रूप गुण कर्मका. असे कित्येक तरी आपल्याला भागवतातले शब्द लक्षात आणून देता येतात. चांगल्यांच्या संगतीत आलं तर चांगले गुण आपल्याला लागतात, चांगले कर्म आपल्या हातातून घडतात. नामचिंतनाची तेवढीच गरज आहे, संत संगतीची, चांगल्यांच्या संगतीची तेवढीच गरज आहे. विधिनिषेधाची भक्ती, भक्ती म्हणजे काय हो, विधिनिषेधाची तेवढीच गरज आहे. मोतीराम महाराजांनी संपूर्ण जीवन अशा प्रकारचं घालवलं, पण कधी कोणाच्या हातचं अन्न खाल्लं नाही, कधीच नाही, शेवटपर्यंत खाल्लं नाही. काय जीवन आहे मंडळींनो. आपण कधी ह्या गोष्टीचा विचार करत नाही, विधिनिषेधाचा वगैरे मंडळी. सुसाट पळायला लागतो आपण. आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये तर फार महत्व आहे, व्यावहारिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये फार महत्व आहे विधिनिषेधाला. आपल्या माता भगिनींनो, आपले मालक झोपेतून उठायच्या अगोदर आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे. बघा विधिनिषेध. नवऱ्यानं झोपेतून उठल्यावर उठल्या आपल्या बायकोला आपल्या भाषेत बोलायला पारस बघू नाही, स्नान झालेलं असलं पाहिजे. विधिनिषेधाच्या गोष्टीत आपल्या मनाला वागल तसं वागायला इथं आपल्या मनावर आलो नाहीत ना. आपण आपल्या मनावर आलोत का इथं? आपल्या मनावरही आलो नाहीत आणि आपल्या मनावरही जायचं नाही. आपल्या मनावर जाणे का, बोलावून आलं की निघावं लागतंय. मग ज्याच्या मनावर आलो, ज्याच्या मनावर इथून जायचंय त्याच्या मनावर आपल्याला वागावं लागतं. इथलची नियमावलीच ती आहे. बघा उद्यापासून बदलता येते का? आपले मालक झोपेतून उठायच्या अगोदर स्नान झालेलं असलं पाहिजे. बघा घरामध्ये कसा बदल पडतो पुढे 4-2 वर्षामध्ये चांगला. आता दोघं एकदाच उठत असतात तर गोष्ट वेगळी बाबा. एक गोष्ट, त्याच्या पुढची गोष्ट क्षमा मागून बोलतो. आपल्याकडे नाही, खेड्यामध्ये तसं नसतं, शहरातलं सांगतो. मालकच जर अगोदर उठत असतील आणि गिजर लावत असतील पत्नीला पाणी गरम पाहिजे म्हणून तोंड धुवायला, तर मग तो बघायचंच काम नाही. काही विधिनिषेधाच्या गोष्टी तर, आणि भक्तीमध्ये ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार आलेला आहे मंडळी. जसं आपण पतिरेव हि नारी नाम दैवतम परमम महाम. पती हे दैवत म्हटल्यामुळं पत्नी धर्म आपल्याला सांभाळावा लागतो. पत्नीनं त्या पद्धतीनं मागलं म्हणजेच ती भक्ती आहे. भक्ती वेगळी करायची का? आपल्याकडे कित्येक अभंग आहेत, कित्येक प्रमाण आहे. भक्ती म्हणजे काय? स्वामी काज गुरु भक्ती मित्रवचन भक्ती हीच विष्णूची. त्याला काय की असं फुलरी वगैरे घेऊनच जावं लागते काय? विठाला मंडळींनो, या सगळ्या महात्म्यांनी भक्ती अशी उच्च कोटीची केलेली आहे. तिला एवढं सीमित करू नका तुम्ही की आपण एखाद्या देवाला फुल व्हायला, आपण एखाद्या देवाला पाणी घातलं म्हणजेच भक्ती असते, असं नसते ना मंडळी. माझी तर पुण्य पापाची तुकाराम महाराजांच्या वचनावर मी विश्वास ठेवणारा माणूस आहे, वागणाराही तसाच आहे. मी जरी वैदिक असलो तरी मी वारकरी आहे. अगोदर वैदिक आहे, वारकरी आहे, वारकरी आहे, वैदिक आहे. माझं तुकाराम महाराजांच्या वचनावर सरळ माझं काय आहे, विश्वास आहे. महाराजांनी पुण्य पापाची व्याख्या करताना सांगितली, दुसऱ्याला त्रास देत असताल तुम्ही
तेच पाप आहे. संपला विषय. देऊ नका त्रास इतरांना. थोडा सुद्धा त्रास होता कामा नये. थोडा सुद्धा त्रास होता कामा नये. झाली भक्ती, तुम्ही मंदिरात जा, पूजा करा, म्हणजे न करा असं म्हणत नाही मी, बाकी कमी अधिक झालं तर झालं तिकडं, बरोबर आहे ना. अरे हे सिद्धांत आपल्या जीवनात उतरवायचे, याच्यासाठी सप्ताह करायचा आहे, याच्यासाठी कथा ऐकायची का नुसतं राजा राणी आणि असं झालं तसं झालं असं आहे का. आणि आम्ही लोकांनी सुद्धा कीर्तनामध्ये हेच सांगायचे की ठासून इतरांना त्रास देऊ नका म्हणून. माणूस बघा शेजाऱ्याचं जेवढं वाईट होईल ना तेवढं चिंतायला आहे, आणि इकडे डुलू डुलू टाळ्या वाजू वाजू भजन करायचं. असं कसं जमेल. दोन्ही गोष्टी दोन डोक्यात. माझं म्हणणं अगोदर शेजाऱ्याचं सुख दुःख बघा, टाळी मग वाजवा इकडे, त्याचं बघा अगोदर काय. असं एक म्हटलं जाते, माणूस चंद्रावर पोहोचला पण माणूस आणखी शेजाऱ्याच्या घरी पोहोचला. त्याचं काय बरं वाईट आहे हे बघायला आणखी पोहोचला. माणूस मॅन हॅज सक्सेस टू रीच ऑन द मून बट ही हॅज नॉट सक्सेस टू रीच ॲट द नेबर. शेजाऱ्याच्या घरी पोहोचला नाही आणखी. त्याच्या तिथं बघा अगोदर इतरांना त्रास देणं हेच पाप आहे. पुण्य परोपकार पापते परपीडा. भक्तीचं स्वरूप समजून घ्या मंडळींनो. अशीच भक्ती महात्म्यांनी केलेली आहे. भक्ती आम्ही केली सांडून उद्योग. मी अभंगच ते घेणार होतो. विडाला आजूबाजूला माझे मित्र म्हणायचे, बा महाराज भलतच कडक बोलतात, महाराज जरा ठासून बोलतात, कळाला का, काही जोक सांगणत, काही इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगणत, बरोबर आहे का. पिक्चरच्या चालीवर, गाण्यावरच्या चालीवर प्रमाण काय देईन झालेत आजकाल फार झाले ना ते. माझं स्पष्ट मत आहे, अभंग आता 3च चरणाचा मुद्दाम घेतला, अभंग सुटत आला आपला. अभंग सुटल्यानंतर पुन्हा बाजूला मला खुर्ची इथं आणून ठेवली. 1 तास जोक सांगतो मी, विनोद सांगतो, जोकचे पैसे वेगळे पडतात. हे अभ्यासाचं बोलायला हेच वेगळे, बरोबर आहे ना. येत नाही अशातला भाग नाही. बहुरंगी व्यक्तिमत्व आहेत ना आमच्यासारख्याच. असं आहे का काही नामदेव बाबा की पिक्चरच्या चालीवर म्हणता येत नाही आम्हाला, असं काय का काही प्रमाण वगैरे. अभंगच ते घेणार होतो आणि देतो त्याच प्रमाण आता त्याच चालीवर. पावन होय संग सुख याचे, पावन होय संग सुख याचे, चाली म्हणलं की झालं त्याला काय. चला भक्ती आम्ही केली सांगते आपा आपा तेच घेणार होतो अभंग. उग गाडीतून करताना हे आठवलं म्हणजे आपल्याला बोलायलाच आम्हाला वेळ कमी पडतो म्हणून कधी बहुतांश वेळेला मी किती चरणे घेतो, 3च चरणे घेतो, बरोबर आहे का. म्हणजे का तर 3 चरणं सांगायचे असतात आपल्याला पटवून तेवढ्याच वेळामध्ये. चला जाऊ द्या. भक्तीचं स्वरूप समजून घ्या आणि भक्तीचं स्वरूप जनाबाई आपल्याला समजून सांगते मंडळींनो. कळालं का. तुम्ही जगताकडे बघताना अशाच दृष्टीने बघा जशी जनाबाई बघते. जनी त्याला पाहत असे, जनी सगळ्यांचं दुःख अशा प्रकारचं बघते मंडळींनो. ते तत्व प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये बघते आणि इतरांना त्रास होणार नाही असंच जनाबाई सगळीकडे बघते. असंच आपणही बघावं. भक्तीचं स्वरूप समजून घ्या आणि अशीच भक्ती आपल्याला दिवसेंदिवस काय होत राहावी, कळावी आणि आपल्याकडून ती भक्ती वाढत जावी मंडळींनो. भक्तीमध्ये वाढ होत जावी. मी कित्येक भक्ती सूत्रकारांचं तुम्हाला वचन लक्षात आणून देईन. भक्तिरित्या विधीयते. भक्ती सूत्रकार सांगतात
भक्तीमध्ये वाढ होत जावी. थोडीच करा भक्ती, निकी करा. पुन्हा निका शब्दावर बोलायचं कशाला? थोडीच भक्ती करा, निकी करा. तुम्हाला बघा, मी बोलतो रंगनाथ गुरुजींची भाषा. तुम्हाला वारकरी व्हायचे का नुसतं वारकरी व्हायचे? वारकरी व्हायचे. चोपदार काय व्हायचे? वारकरी वारकरी व्हायचंय का नुसतं वारकरी? वारकरी वारकरी व्हायचंय, बरोबर आहे. तुम्हाला वारकरी व्हायचं का शुद्ध वारकरी व्हायचंय? शुद्ध वारकरी. शुद्ध वारकरी व्हायचे. तुम्हाला शुद्ध वारकरी व्हायचं का निक्क वारकरी व्हायचे? निक्का. निक्का म्हणा. काय व्हायचे? निक्का. निक्का वारकरी. शुद्ध मध्ये निक्का मध्ये काय फरक आहे मग? काय फरक? शुद्ध मध्ये निक्का मध्ये काय फरक आहे? अरे फरक आहे तेव्हाच तर प्रश्न तयार झाला ना. आपल्याला निक्का वारकरी व्हायचंय. आपल्या सत्याचा काला जो आहे ना, काल्याचा प्रसाद कोणाला? काला वाटू एकमेकाला. काला वाटू एकमेकान वैष्णव निका. संभ्रम शब्द काय आला? निक्का. निका. वैष्णव निका. महाराज मोठं खास सांगतात आपले देगलूरकर महाराज. 7 दिवस यायचं नाही, काल्याला यायचं. 7 दिवस सप्त्याकडे यायचं नाही, इकडे फिरकायचं नाही, काही नाही, काल्याला यायचं. आणि आपण असं म्हणतो काल्याचा प्रसाद आपल्या हातावर पडला की 7 दिवस ऐकल्याचं काय नाही मिळालं. भागवताचं 7 दिवस भागवत ऐकायचं नाही. गोकर्ण कथा ऐकायला काय आलं की गोकर्ण ऐकले काय आलं म्हणे 7 दिवस. महाराज काय म्हणतात आपले चैतन्य महाराज? महाराज म्हणतात जे 7 दिवस आलेच नाही तिकडं आणि काल्याला आले तर त्यांच्या हातावर जे येते ना म्हणले प्रसाद, ते काला नसतो, ते दही मुरमुरे असतात. बरोबर. आणि जे 7 दिवस हजर आहेत, सेवा करतात, श्रवण करतात, अन्नदान आहे, झाडझूड आहे, काय जी सेवा आहे, 7ही दिवस इथे येऊन जे वेळ देतात, त्यांच्या हातावर जे पडते ना 7व्या दिवशी, त्याला काला म्हणतात. तो काला निक्या वैष्णवाला. एके ठाई काला. तुका एके म्हणे. ठाई काला तुका म्हणे भावी काला. भावी काला. म्हणून निकी भक्ती करा, निका वारकरी होण्याचा प्रयत्न करा. अशी भक्ती आपल्याला साधू संतांनी लक्षात आणून दिली. जनी भक्ती मागे देवा. जनाबाई सुद्धा विटेवरच्या देवाकडे आणखी भक्ती मागून घेते. भक्ती मागून घेते म्हणजे काय? तर जनाबाई म्हणते आणखी आमच्याकडनं भक्ती व्हावी. देवा आम्ही जेवढी भक्ती करतो ना त्याच्यापेक्षा आणखी व्हावी. आणि जनाबाईंची लढीवाळपणाची भाषा आहे. मुळात नामदेव रायच लढीवाळपणाने बोलतात ना देवाशी, लाडके असल्यामुळं. नामदेवरायांची लढीवाळपणाची भाषा आहे बऱ्याच अभंगामध्ये. विठाला विठाला वंदुनी चरणा रजा नामा विनवित से गुणती. 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 चतुर्भुज सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती. रूपडे शब्द आला. रूपडे, रूपडे म्हणजे लढीवाळपणाचा शब्द आहे मंडळी कळाला. अनेक अभंगामध्ये नामदेवराय लढीवाळपणाने बोलतात. नामदेवरायांच्याच परिवारामध्ये जनाबाई असल्यामुळं त्याही लढीवाळपणाची भाषा वापरतात. जनी भक्ती मागे देवा तिचा मनोरथ पुरवा. देवा या जनीचा मनोरथ तुम्ही पुरवा आणि आणखी भक्ती आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणखी भक्ती आमच्याकडून होऊ द्या. आमच्या भक्तीमध्ये वाढ होऊ द्या. आपणही पांडुरंग परमात्म्याकडे उमरगा या पावन नगरीतील सर्व लोकांच्या वतीनं प्रार्थना करू. आपल्याही सर्वांच्या जवळ आणखी भक्ती वाढू द्या मंडळींनो. असाच आनंद आणि याही पेक्षा आनंद तुम्हाला भक्तीमध्ये मिळू द्या अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. अभंगाचं निरूपण अल्पशा बुद्धीनं करण्याचा प्रयत्न वेळ झालेली आहे.
विस्तार करत नाही विडोबा ज्ञानेश्वर अभंगाचं निरूपण झालं, पण पुढची माहिती द्यायची मला 5 मिनिटांमध्ये. आतापर्यंत जरी नाही ऐकलं एकाग्रतेनं तर हे ऐका मंडळीनं. वेगळा विषय, कीर्तनाचं निरूपण संपलं. हल्ली कीर्तन झालं की मी हे बोलायलो प्रत्येक ठिकाणी. मंडळींनो, इथून पुढचे जगातामध्ये 10 वर्ष चांगले नाहीत. इथून पुढचे जे 10 वर्ष आहेत आता हे जगामध्ये चांगले नाहीत. भगवान परमात्मा पृथ्वी तलावर स्वच्छता अभियान राबवायच्या मनस्थितीमध्ये आलाय. देव आता स्वच्छता अभियान राबवायच्या मनस्थितीमध्ये आलाय. मंडळींनो, सावध राहा. जे जे देवाशी कनेक्ट आहेत तेवढ्यालाच देव शिल्लक ठेवील. बाकीच्या सगळ्यांना पुढच्या 10 वर्षाच्या आत देव इथून उचलणार आहे सगळ्यांना. आणखी वेळ गेली नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, पंढरपूरची वारी करा, आई वडिलांची सेवा करा. जर 2035 आपल्याला बघायचं असेल तर 2035 पर्यंत आपल्याला थांबायचं असेल तर त्याचं कारण सांगतो मी 2 वेगवेगळे. जगाची जी कुंडली न मंडळींनो, आपली प्रत्येकाची कुंडली असते की नाही जन्मताना तयार झालेली, तशी जगाची जी कुंडली आहे या कुंडलीमध्ये 6 ग्रह वक्री व्हायलेत, वाकडी चाल करायलेत. काही ग्रहांनी केली, सुरू झाली आता ती प्रक्रिया. काही ग्रह पूर्ण आता करतील येणाऱ्या काळात लगेच. वक्री म्हणजे वाकडी चाल. एखादा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये जर वक्री झाला तर मोठ्या अडचणी येतात आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा. ऍस्ट्रॉलॉजिकल बोलायला मी, ज्योतिष शास्त्राच्या मतानुसार. हे तर जगाच्या कुंडलीमध्ये आता 6 ग्रह वक्री झालेत. आणि त्यातल्या त्यात आपलं रक्षण करणारा जो ग्रह आहे जगाच्या कुंडलीमध्ये आणि आपल्या कुंडलीमध्ये, भविष्यशास्त्रामध्ये बृहस्पती नावाचा, नीट आहे का, कुठंच सांगणार नाही कोणी, नीट आहे का, बृहस्पती नावाचा जो ग्रह असतो ना आपल्या कुंडलीमध्ये, तो जीव संरक्षक ग्रह म्हणून ओळखला जातो. आपलं रक्षण करणारा ग्रह आहे. किती संकट येऊ द्या आपल्याला सांभाळून ठेवतो तो. तोच ग्रह आता जगाच्या कुंडलीमध्ये वाकडी चाल करायला, वक्री व्हायला. इथून पुढे 8 वर्ष तो ग्रह अतिचारी बनणार आहे. लोकांच्या मुंडक्यावर पाय देत पळत सुटणार आहे. इतका विध्वंस आहे मंडळींनो येणाऱ्या 10 वर्षाच्या आत. देवानी याद्या करायला सुरुवात केली. याद्या म्हणजे अनुदानाच्या नाही. याद्या याद्या म्हणलं की फुकट काही यायला काही वाटत्या. नाही 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 नाही, याद्या इथून उचलना, ज्यांना उचलायचंय ना याद्या सुरू झाल्यावर. आणि त्या याद्या करणाऱ्यामध्ये, त्या याद्याच्या लिस्टमध्ये पहिले नाव खाणाऱ्याचे. खाणारे जे जे आहेत ना ते 2029-30 पर्यंत भगवान 100% काय करेल बघा तुम्ही. पुन्हा मला 2033 ला बोलवा कीर्तनाला. तुमच्या लक्षात येईल की हे काय बोलून गेलो होतं महाराज. ते देवाला भलता राग आला. देव इतका हे करायला या सृष्टीमध्ये मुक्या जनावराला, पशुपशुवादिकांना भगवान म्हणतो मी जन्माला घातले. आणि या मुक्या पशुपशुवादिकांना मारून हा जर माणूस स्वतःच पोट भरत असेल, अगोदर या माणसाचा काटा काढू. आता इतका देव रागात आलेला आहे. वेळ गेली नाही आणखी. गळ्यात तुळशीची माळ, पंढरपूरची वारी घाला. नॅचरल कॅलिमिटी, भूकंप, पाऊस, महामार्या एकापेक्षा एक आहेत मंडळींना. आता बघा तुम्ही मागच्या 1.5-1.25 महिन्यामध्ये जगात भूकंप किती वेळेला झालेत ते. हे तर काहीच नाही. पुढे पुढे तर मोठ्या स्केलचे भूकंप आहेत. महामार्या आता खरं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये एक महामारी मंडळींनो, देवाकडे प्रार्थना करू किती येऊ नये आत्ताच. हो एवढं तरी 2025 वर्ष आपलं काय जावं आता.
सुखा समाधानानं जावं. आता जर नाही आली ना ती 100% 2026 ला सुरुवातीलाच आहे बघा, जानेवारी फेब्रुवारी मध्ये येते आता महामारी. कोरोनाचा बाप आहे आता ती येणारी महामारी. आणि अशा सारख्या येत राहणार पुढे आता वर्ष दीड वर्ष 6 महिन्यानंतर. नवीन नवीन व्हायरस तर यायला सुरुवात झाली ना आता आपल्याकडे जगामध्ये. ते कोणता जीपीएस व्हायरस येऊन गेला, HMPV हे व्हायरस सुरू झाले आता. युगांडा नावाचं एक राष्ट्र आहे बघा, युगांडा नावाच्या राष्ट्रात गेल्या महिन्यामध्ये एक महामारी आली. त्या महामारीचं नाव आहे डिंगा. काय नाव आहे? डिंगा. ज्याला डिंगा झालं ते नुसतं नाचायले असं, पायापासून डोक्याच्या केसापर्यंत ते हलायले नुसतं नाचायले. हा ते नाचायले म्हणून त्याला काय झालं म्हणून घरातलं त्याच्या हाताला धरून दवाखान्यात न्याव. ज्यानं हाताला धरले ते नाचायले डिंगा. हे बघा तुम्ही व्हिडिओ नेटवर जाऊन. बरं हे दोघे नाचत दवाखान्यात चालले बघा. हा आता तिथे गेल्यावर डॉक्टरला तपासावं लागेल ना बाबा. डॉक्टरनं पेशंटला हात लावला, डॉक्टरला डिंगा. अशा चित्रविचित्र महामार्या जर आपल्याकडे येऊ लागल्या मंडळींनो तर त्याच्यातून देवच वाचवणारे आता आपल्याला. म्हणून मनोवनी शरण जावे सर्व भावी. ग्रहयुद्ध आहेत मंडळींनो, अंतर्गत युद्ध आहेत, बाउंड्रीवर युद्ध आहेत. आता पुढच्या 8-10 वर्षात सुरू झालं. आता तुमच्या लक्षात येत असं कळालं का? तुम्ही कल्पना करणार नाहीत एवढा भयानक बदल होणार आहे ब्रह्मांडामध्ये आता ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये. म्हणून सावध राहा, संघटित राहा. उगा एकमेकांचे हेवे दावे करू नका. पटकन दुसऱ्याच्या मदतीला जा. संकट आलं तर संघटित होऊन मुकाबला करण्याचा प्रयत्न करा. तुकाराम 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 हरिभक्तीपराय प्रशांत महाराज सलगरा, त्यांना साथ देतील दहीफळे महाराज पाटोदा, त्याच्यानंतर द्रुपद मुळकी आणि फतेपूर. मागे देवा जनी भक्ती मागे देवा, जनी भक्ती मागे देवा, जनी भक्ती मागे देवा, जनी भक्ती मागे देवा.
इथे मनोरथ पुरावा तुझे मनोरथ पुरावा देवभक्ताच्या अंकित देवभक्ताच्या देवभक्ताचा
प्रेमारती भारती बाळा सोरानी काळू भारती आनंदा नाना म्हणे देवाचे कोणी राहिलो दत्त आषाढी कार्तिकी भंडारी हो चार भागी मात्र परिभूय मुक्ती देवाचे नाम जय जय देव पांडुरंगा लक्ष्मी वरदा तत्राण भूतान ओंकार ब्रह्मांड रात्रि भुवन जय देव जय हनुमंता हनुमंता तुमचे प्रसादी नमिता तुमचे आभार नगरला गंगर माने लागे पडाले पर्वत उतरवसे रामी रामदास जय देव जय हनुमंता हनुमंता तुमचे प्रसादी नमिता हर ज्ञान तुका